काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सगळीच लोक काही गुड बॉईजचे फॅन असतात अशातला भाग नाही. काही लोकांना बॅड बॉईज पण आवडतात. हेच विचार करा ना, आपल्या ह्या खुर्च्यांवरती जर का निळू भाऊ आणि राजशेखर येऊन बसले असते तर, किंवा प्राण आणि गब्बर सिंग, या सगळ्यांना इथे बोलवणं तर आपल्याला शक्य नाही. पण आज आपल्या भेटीला येणार आहेत हर्षवर्धन आणि सत्यजित. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर. थोडी सागर मिळाली, थोडे कधी चांदणे ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज काळी भास दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत करतो. ओकांचा प्रसाद हा मूळचा पुण्याचा. आपल्याला चेष्टा करायचा अधिकार मिळालेला आहे आणि आपलं परम कर्तव्य आहे की आपण लोकांची चेष्टा करावी. असं कधी कळलं? असं मुंबईत आल्यानंतर कळलं मला. मुंबईत आल्यानंतर कळलं. तुझं असं म्हणणं, तू पुण्यात खूप साधा सोजवळ साधं लाघवी होतास. लागवी होतं. लाघवी तो आहे, तो अप्रोप्रिएट शब्द आहे. लहानपणीची एखादी गोष्ट सांग ना, की एखादी अशी खेचलीस कुणाची तरी आणि नंतर फटके पडले. खेचली मला आठवत नाही, पण तो तू म्हणलास त्यामुळे मला एक आठवला किस्सा. मी शाळेत होतो आणि माझी आई संगीत विशारद, पण मला क्लासिकल गाण्याचा अत्यंत तिटकारा. म्हणजे मला ते मला नाहीच आवडत, म्हणजे अजिबात नाही आवडत. माझं सगळं लक्ष साध्या गाण्यांकडे, सुगम संगीताकडे, भावगीत, जास्त करून लोकगीतांकडे. आईला ते आवडायचं नाही. आणि आई संगीत शिक्षिका हे आमच्या शाळेत पण माहिती होतं की आई संगीत विशारद आहे, संगीत शिक्षिका आहे. त्यामुळे जबरदस्ती माझ्यावरती क्लासिकल ढंगाची प्रार्थना एका वर्षीच्या गॅदरिंगला आमच्या बाईंनी थोपवली होती. आणि मी काही केलं ती बसवली नाही. आणि माझ्या असं लक्षात आलं की उद्या आहे गॅदरिंग आणि आजपर्यंत आपण ती प्रार्थना बसवली नाहीये. घाबरून मी पळून गेलो घरात. काय बोलतोस? घरातनं पळून गेलो कोणालाही न सांगता. पुण्यात सारसबाग आहे, त्या सारसबागेत 8वीत असताना मी रात्रभर झोपलेलो आहे. काय सांगतो? भीतीने. कुठेतरी मनात असं असेल की आईचं पण नाव जाऊ नये बाईंसमोर शाळेमध्ये. आणि मला गायचं नाही हे तेवढंच खरं, क्लासिकल मला नाही गायचं. या कुठल्या तरी या द्वंद्वामध्ये मी पळून गेलो घरातनं. आणि माझी काकू दररोज सारसबागेच्या गणपतीला यायची दर्शनाला सकाळी 6-6:30च्या सुमारास. योगायोगाने तिला मी त्या बाकावरती झोपलेला दिसलो आणि तिने हैराण होतो, पण शोधाशोध, हैराण, रात्रभर शोधाशोध. मग गाण्याच्या टेन्शनमुळे तू पळालेला आईला कळलं, ज्यावेळेला काय? मग त्याच्यावर म्हटलं अरे सांगायचंच ना मग तुम्हाला नाही गायचं म्हणून.
म्हटलं की तू चिडली असती, मग ते भांडण नकोच ते, त्यापेक्षा मग पळूनच जाऊया. मग त्याच आईला ज्यावेळेला सारेगमपच्या एका मोठ्या मंचाचा ज्यावेळेला गायक म्हणून विनर आपला मुलगा होतो त्यावेळेला काय रिॲक्शन? ऑफकोर्स खूप आनंद आला. पण त्याच्यानंतरही मी तिला सांगितलं की तू ऑब्झर्व केला असशील तर मी एकही क्लासिकल गाणं गायलो नाही. अरे बापरे, हे म्हणजे हट्ट कसा असावं ना, सांगीतिक हट्ट. चिन्मय, आता लोकांचं असं इम्प्रेशन झालंय की मराठीमध्ये रोमांस किंवा बायका आणि त्यांच्या मनातलं हे दोघांनाच कळतं. एक म्हणजे गुरु ठाकूर पुढे दुसरा चिन्मय मांडलं. तर हे म्हणजे काय म्हणजे तू एवढं म्हणजे तू असा इतका कुटुंब वत्सल, जसा तू सिरियल मधले तुझी पात्र लिहत असतोस तर तसाच तू कुटुंब वत्सल आहेस का? कुठनं हे कसं कळतं? नाही, काही नाही, घर की चक्की काट आहे, असं बाकी कुछ नाहीये. काही नाही रे, मला एवढंच माहितीये की मी अभिनेता असल्याचा फायदा काय माहितीये ना, एक तर कान उघडा राहतो सतत. म्हणजे एसटी मधून जात असो किंवा विमानातून जात असो, लोक जे बोलत असतात ते ऐकत असतो, घरात लोक जे बोलत असतात ते ऐकत असतो, बाहेर लोक जे बोलत असतात ते, आणि तेच येतं स्क्रिप्टमध्ये, बाकी काही वेगळं येत नाही. आणि रोमॅन्स म्हणशील तर यश चोप्रा बघत बघत लहानाचे मोठे झाले. वा वा वा. म्हणजे तसा रोमॅन्स आयुष्यात ना कधी दिसला ना कधी दिसेल. त्यामुळे ते बाळकडू आहे. म्हणजे अमिताभ बच्चन आणि यश चोप्रा ह्यांच्यावरच पालन पोषण झालेलं असल्यामुळे तेच येणार. पण तुझ्या बायकोचं ह्या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे बघून असं पात्र बघताना असं कधी हे मी म्हटलेलं वाक्य हा, ते होतच. ते एक म्हणणं. आणि दुसरं म्हणणं, फक्त लिहितोस. नाही, पण जोक सपाट. तिचं म्हणणं नेहमीच असतं की म्हणजे बरेचदा असं होतं की हा घरातल्या गोष्टी लिहा अजून सगळ्या, असं एक होतं. किंवा ज्या ह्या गोष्टी घरात लिहायला तू चेक माझ्याकडनं घेत जा असं सांगत नाही ना ती तुला? अरे नाही, हे तिने झालं एकदा बोलून की तुम्हाला कमिशन देत जा थोडंसं. हे मी बोलले होते बरं का एकदा, आठवत असेल तुला तर. म्हटलं, हो बोलली होती. तुझं पण हे जे काही बायकोशी तुझं जमलं ह्याच्यामध्ये काहीतरी ऑनलाईन असं काहीतरी लव आहे वगैरे असं आम्ही ऐकलं, खरं का? हो. काय व्हॉट वॉज दॅट? म्हणजे आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याच्या जवळजवळ 1.5-2 महिने आधी, तेव्हा ऑर्कुट खूप ब्लूमिंग होतं. म्हणजे फेसबुक नव्हतंच. ऑर्कुटवर एकमेकांच्या संपर्कात होतो. आणि तेव्हाच असं वाटलं होतं की हीच ती, आणि तिलाही कदाचित असं वाटलं होतं की हाच तो. आणि त्याच्यानंतर आम्ही भेटलो आणि मी साधारण 1-2 दिवसात तिला प्रपोज केलं. ती हो म्हणाली. लगेच काही महिन्यात लग्न झालं, 1 वर्षात मूल झालं, आता दुसरं येतंय. ती अभिनेत्री नाही तर तू त्यावेळेला म्हणजे तू तसा आदिपश्य वगैरे डिरेक्ट झालेला असावं त्यावेळेला, किंवा सिरियल सुरू झालेला असावं. असंभव सुरू होती. असंभव सुरू असावं. अवघाची असंभव. तुला खूप आल्या असतील मुलींच्या रिक्वेस्ट. हा, त्यातनं हीच कशी काय मिळाली? कारण मुळात तिने मला पहिले ओळखीचं असं हे होतं की कुठल्या तरी एका सिरियल मध्ये तू काम करायचंस. ते वादळवाट, कारण तिने वादळवाट बघितली नव्हती. काय सांगतोस? कारण त्यावर ती जॉब करायची. प्रॉब्लेम असा होता की ती जॉब करायची आणि असंभव पासनं ती हा चिन्मय मांडलेकर का, बरोबर असं होतं ते तिचं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की तेव्हा मी अवघाची सुद्धा लिहायचो. अवघाची मध्ये हर्षवर्धन भोसले नावाचं एक कॅरेक्टर होतं. तर एकदा माझ्या सासरेबुवांनी असं फार आडून मला विचारलं होतं की ते जे हर्षवर्धन भोसले तुम्ही लिहिता, म्हणजे ते तुमच्या मनातलं आहे की चॅनल आणि एकूण? म्हटलं नाही, सगळे सांगतात, आमचे निर्माते सांगतात, चॅनल सांगतो, डिस्कशन होतं, भरपूर लोक बसतात आणि मग त्यातलं मी लिहितो. माझ्या मनातलं नाही येते. प्रसाद, तुला हर्षवर्धन भोसले करत असताना असं काही लोकांनी विचारलं नाही का, प्रसाद आणि हर्षवर्धन भोसले मध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? असं एक किस्सा सांगतो तुला. एकदा मी आणि माझी बायको मुंबईहून पुण्याला निघालो होतो एका कामासाठी. साधारण सकाळी 6-6:30 निघालो आणि मला अमृता सुभाषचा फोन आला की ती मला पशी म्हणते. सुदैव आहे की पशु कुणी म्हणत. तर ती म्हणाली, पशी मला पुण्याला जायचंय, तू कधी जाणार आहेस? म्हटलं निघालोय. तर ती म्हटली की तू ये ना माझ्या घरी, मला पिकअप कर आणि आपण जाऊया. म्हटलं ओके, काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही निघालो पुण्याला. तर मी माझी बायको आम्ही गप्पा मारत चाललो होतो. एक्सप्रेस हायवे लागल्यानंतर माझी बायको म्हणाली की मी झोपते, मला झोप आली, मला इतक्यात ब्रेकफास्ट करायचा नाही, त्यामुळे तुम्ही फूड मॉलला थांबलात तर मला उठवू नका, तुम्ही ब्रेकफास्ट करून या, मग आपण पुढे जाऊ. आम्ही म्हटलं बरं. फूड मॉलला गाडी मी थांबवली, माझी बायको गाडीत झोपली होती.
मी आणि अमृता जाऊन ब्रेकफास्ट करून आलो आणि आम्ही गाडीच्या बाहेर आलो गप्पा मारायला. तर तोपर्यंत माझी बायको जागी झाली होती. तिने एसीबीसी बंद करून काच खाली करून ती वाट बघत होती आमची. तर आता मी इथे असा, इथे गाडीत माझी बायको आणि समोर अमृता सुभाष. एक जोडपं असं बाजूने जात होतं. त्या जोडप्यातला पुरुष त्या बाईला सांगत आहे, हा बघ हर्षवर्धन बघ आसावरीला बाहेर पण फिरवायला लागला. आणि माझी बायको ऐकते. प्रसाद, आज तुझ्यासारखा म्युझिकल माणूस इकडे आहे, तर आज तू एक गाणं आम्हाला आता ऐकावंस. ज्या मालिकेवर फक्त महाराष्ट्रच नाही तर अवघ्या संसाराने प्रेम केलं, अरे वा, क्या बात. त्या सगळ्या माझ्या मायबाप प्रेक्षकांसाठी आणि पुन्हा एकदा अवघाची संसारच्या सगळ्या टीमसाठी. मन माझे मोरपिशी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनू, हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, हो अवघाची हा संसार. मुंबई, मी तुझ्यापासूनच सुरुवात करतो की प्रसाद ओकची तुला सगळ्यात खोपणारी गोष्ट कुठली? मला प्रसादची खुपणारी एक गोष्ट, मला एकदा प्रसादने असंच सांगितलं होतं की ह्या वर्षात माझे 22 सिनेमे रिलीज होत आहेत. हा, आणि एक असा शुक्रवार आहे ज्या दिवशी 4ही सिनेमांमध्ये मी आहे. हो, असं झालं होतं. बापरे. ह्याबद्दल मला प्रसादचा प्रचंड रिस्पेक्टही वाटतो. बॉडी ऑफ वर्क, इतकं काम, आणि इतकं काम केल्यानंतरही आज काम करत असताना त्याला कंटाळा नाहीये. पण मला हे खुपलं की एवढा टॅलेंटेड नट स्वतःला बर्न करतोय, स्वतःला वाया, अर्थात व्यावसायिक गरज, मला त्याच्याबद्दल अजिबातच कोणाच्या बोलायचं नाहीये. पण मला असं वाटतं की प्रसादने, मतलब अगर सोना है तो सोने के भाव में बेचो अभी. काय उत्तर देईल? अगदी बरोबर आहे त्याचं म्हणणं असं. इंडस्ट्रीमध्ये काम करताना मी 3 क्रायटेरियामध्ये काम करतो. पहिलं काम मी करतो माणसासाठी, दुसरं काम मी करतो पैशासाठी, आणि तिसरं काम मी करतो स्वतःसाठी. वा, माझ्या दृष्टीने एवढे 3च कॅटेगरीज आहेत कामाच्या. मग त्याची काय म्हणतात, परम्युटेशन कॉम्बिनेशन. एखादा पिक्चर समजा अवधूत गुप्ते माझ्याकडे घेऊन आला, मी त्याला पैसेही विचारणार नाही आणि काहीच नाही विचारणार. अवधूत गुप्ते बरोबर पिक्चर आहे, अवधूत माझा मित्र आहे, प्रश्न संपला. तुम्हाला घेत नाही साहेब, अरे मी असं पण केलं हळूच. पण उद्या एक अनोळखी माणूस माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला की साहेब असं असं प्रोजेक्ट आहे, स्टोरी अप्रतिम आहे पण पैसे नाहीत माझ्याकडे, तर मी का करू? तो माझा कोणीच नाही, पण प्रोजेक्ट फारच अप्रतिम आहे आणि त्या बिचाऱ्याकडे पैसे कमी आहेत, पण मला आनंद मिळणार आहे त्यातून, तर मी करणार. पण एक खूप जवळचा ओळखीचा माणूस आला, ज्याला काहीतरी मिळणार आहे ते काम केल्यामुळे. ते काम वाईट आहे, त्यातनं मला पैसेही फार काय मिळणार नाहीयेत, रोजीरोटी भागेल एवढेच पैसे मिळणार, पण तो माणूस अडलाय आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे आणि मी मोकळा आहे, तर मग मी करत असं नाही सांगू शकत. म्हणजे लोक म्हणतात की मी खूप माजुरड आहे, पण असं मी नाहीये. मी समोरच्याचा खूप विचार करतो. तो नडलाय आणि त्याला माझी गरज आहे, तर मी त्याच्यासाठी ते प्रोजेक्ट करणार. आणि नेमकी तशीच काही प्रोजेक्ट त्यांनी बघितली. पुढचा प्रश्न की तू डेली सोप रायटरचा एक आता तू आदर्श झालेला आहेस. म्हणजे अनेक मी देखील आता बघितले लोक जी चिन्मय मांडलेकर सारखं लिहायला त्यांना आवडेल, तर म्हणजे नक्की काय, आणि डेली सोप लिहिताना खुपणाऱ्या गोष्टी? डेली सोप लिहिताना खुपणाऱ्या गोष्टी, मिळणारा कमी वेळ सगळ्यात महत्वाचा, आणि लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा. माझ्याकडे हा अभिनेता इतकेच दिवस आहे, हे लोकेशन इतकेच दिवस अवेलेबल आहे, तो परवा ह्या शो साठी तिथे जाणार आहे, ती परवा तिच्या लग्नासाठी पलीकडे जाणार आहे, आणि ह्या वेळेत मला एवढे एपिसोड शूट करायचे आहेत, हे पुढच्या महिन्याचे सगळे एपिसोड आत्ता लिहून दे. मशीन नाही ना, भज्या तळायला नाही बसलोय ना, वेळ लागतो ना. आणि हे सगळं करत असताना अप्रतिम बरं का, म्हणजे
माझ्या हनीमूनला सुद्धा मला फोन यायचे मी गोव्यात असताना मुंबईहून, सर झाला का माझ्या माझ्या अरे सुहास डोंगरे रात्री 10:30 सर काय करताय, आता काय करणार. माझ्या अवघाची तेव्हा लिहित होतो मी. आणि माझ्या बायकोचं त्या एका गोष्टीसाठी मी इतका आभारी आहे ना, की तिने एकदाही त्याच्याविषयी कधीच तोंडातून ब्र काढला नाही की हे काय तुझं चाललंय सगळं. म्हणजे मला आफ्टर अ पॉइंट असं जाणवायला लागलं की मी काचेच्या मार्केटमध्ये हिरे विकायला आलोय. आणि त्याच्यानंतर मी थोडस स्वतःला मागे ओढलं डेली सोपच्या बाबतीत. आज मी एकच डेली सोप करतोय, तू तिथे मी, आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. प्रसाद, तुझ्याकडे येताना तुला आजवरच्या इंडस्ट्रीमधल्या खुपणाऱ्या गोष्टी, इंडस्ट्रीतल्या खुपणाऱ्या गोष्टी खूप आहेत अवधूत, पण मला असं वाटतं की मी जे काही भाग बघितले खूप तरी त्यातल्या बऱ्याच भागांमध्ये अनेक लोक त्या विषयावर बोललेले आहेत. सध्या प्रकर्षाने मला एक गोष्ट खुपती, त्यावर मी बोलू इच्छितो. महाराष्ट्रातलं एक अतिशय अग्रणी असलेलं वर्तमानपत्र, त्यातला पत्रकार किंवा त्यातले पत्रकार किती जण आहेत एकटा आहे मला माहित नाही, काही विंचू खेकडा बिकडा अशा काहीतरी नावानी सदर लिहितात आणि त्यात नट नट्यांचे वाभाडे काढतात. म्हणजे एका नटाला काम करायला जमलं नाही म्हणून दिग्दर्शकांनी प्रयोगाच्या आधी 4 दिवस त्याला काढून टाकलं, असं छापून आणलं. त्या नटाच्या घरच्यांना काय वाटलं असेल, त्या नटाच्या मित्रांना आजूबाजूच्या काय वाटलं असेल, अरे ह्याला जमत नाही म्हणलं काढून टाकलं, अशी त्याच्या मागे चर्चा झाली असेल ना. हा विचार ते पत्रकार करत नाही. किंवा कुठल्या तरी एका नटाने त्याच्या प्रेयसीला म्हणा, मैत्रिणीला म्हणा, कुणालाही कुठून तरी अमेरिकेला गेलेला असताना मुंबईला भरमसाठ फोन केले आणि मग त्याचं बिल निर्मात्याला भरायला लागलं. ही बातमी छापता तुम्ही. हा नैतिक हक्क तुम्हाला कोणी दिला? तुम्ही पत्रकारात, तुम्ही कलाकृतीबद्दल बोला, पर्सनल आयुष्याबद्दल वाभड काढून आणि ही कुठली संस्कृती जोपासताय? ही आपली संस्कृती आहे? ही पेज 3 संस्कृती ही आपली आहे का? अरे अगदी ही कुठली संस्कृती तुम्ही जोपासताय? एकतर त्या संपादकही काही बोलत नाहीत, कोणी दुसरे पत्रकार आहेत त्यांना काही बोलत नाहीत, ही तर गोष्ट मला खुपतेच. पण ज्या ज्या कलाकारांबद्दल हे लिहून आलं तेही काही आवाज उठवत नाहीत, हे तर फारच खुपतं मला. अनेकांबद्दल लिहून आलं, त्यातले 2-3 मला कॉन्टॅक्ट केला, काय करूया? अरे मी म्हटलं मी काय करणार, तुम्ही आवाज उठवा, मी पाठिंबा नक्कीच देईन. पण काही कलाकार कदाचित तू नसशील किंवा मी, म्हणजे तू म्हणतोस पर्सनली, मी तू ज्यावेळेला हे बोललास त्याला मला खूप बरं वाटलं, कारण ते सगळं मी देखील बघितलेलं आहे आणि माझ्याकडे लेखी पत्र आहेत. मी त्याच वर्तमानपत्राला अशाच संदर्भात केसेसच्या लिहिलेली पत्र माझ्याकडे ईमेलवरती दाखवण्यासारखी आहेत. त्यामुळे मला पर्सनली ही गोष्ट तुझी अत्यंत पटलेली. पण तरी देखील ह्याचाच उलटा अर्थ काही आपल्याच इंडस्ट्रीतले नटनट्या घेत नसतील का, की आपली पण इंडस्ट्री आता ग्लॅमरस व्हायला लागली, अशा गोष्टी आपली लफडी छापून येतात. पण त्यांना कळत नाही तुमची इज्जत निघतीये याच्यात. कसलं ग्लॅमर? आणि ग्लॅमर कामाने मिळवा, पॉप्युलरिटीने मिळवा. हे जे सकाळी उठून आळस देऊन आईला म्हणतात ना, आई आजपासून मी नट होणार, त्यांचा फार राग आहे मला. अरे आम्ही 22 वर्ष घासतोय, तेव्हा आता 1% यश मिळाले रे, 0.5%. तुम्ही आज उठून ऍक्टर होणार काय? गंमत आहे. आणि ग्लॅमर अशा मार्गाने मिळवायचंय जे कधीच नाही टिकणार. ग्लॅमर मिळवायचं अशोक सराफांसारखं मिळवा, क्या बात आहे, क्या बात आहे. डॉक्टर लागून सारखं मिळवा जे चिरकाल टिकणार आहे. वाह वाह. हे कसलं ग्लॅमर? यातनं काय मिळणार आहे? आणि त्याच्यात माझं एक छोटंसं म्हणणं नेहमी पत्रकारांना असतं की जसं शाहरुख खानला किंग खान हे गौरी खाननी म्हणायला सुरुवात नसेल केली, हे नक्कीच कुठल्या तरी इमेज बिल्डिंग, ब्रँड बिल्डिंग PROने सुचवलं असेल आणि पत्रकारांनी, हिंदी इंग्लिश पत्रकारांनी ते उचलून धरलं. बरोबर. असं कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही आज मराठीतल्या एका तरी स्टार बद्दल काहीतरी त्याला एक उपमा दिलेत किंवा त्याचा एक ब्रँड तुम्ही बनवलेत का? खरंय. भरत जाधवचा एक ब्रँड तुम्ही बनवलेत किंवा मकरंद अनासपुरेचं बनवलेत किंवा अवधूत गुप्तेचं बनवलेत किंवा प्रसाद ओकचा बनवलेत? आज साऊथ मध्ये जो नवीन स्टार येतो तो स्टारच असतो, येताना स्टार असतो. रिबेल स्टार, यंग स्टार, न्यू स्टार, रायझिंग स्टार. मग हे आपले पत्रकार का नाही करत? जे त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रीला ग्लॅमर जर द्यायचं असेल तर असं ग्लॅमर द्या ना, पॉझिटिव्ह ग्लॅमर द्या ना तुम्ही. खरंय. त्याच वर्तमानपत्रात एका कलाकाराला घर मिळत नाही, सोसायटी देत नाही म्हणून तुम्ही पाठिंबा देता ना. म्हणजे संवेदना जाग्या आहेत तुमच्या, जागृत आहेत. त्याच
वर्तमानपत्रात असे वाबाडे काढता तुम्ही इतर कलाकारांचे पर्सनल आयुष्यातले. काय काय चाललंय? अतिशय छान खुपणं तू मांडलंस. तुझं वैयक्तिक खुपणं जर का इंडस्ट्रीबद्दल सांगायचं. माझं इंडस्ट्री बद्दलचं खुपणं, हमारी तारीफ थोडी लंबी आहे. पण इंडस्ट्री बद्दल पुरेशी माहिती न घेता सिनेमा फिल्म निर्माण करणारे फिल्म प्रोड्युसर हा, फिल्म प्रोड्युसर. आणि मग हे निर्माते एक फिल्म करतात आणि मग पुढच्या फिल्मसाठी जेव्हा आपण त्यांना भेटायला जातो तेव्हा ते आपल्याला तुमची इंडस्ट्री कशी वाईट हे सांगतात. एकदा मी आणि राहुल जाधव अशाच एका निर्मात्याला भेटायला गेलो. त्याने बरंच एक पुराण गायल्यावर माझी तारच अटकली. आणि मग चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर मी त्यांचा वर्ग घेतला. आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की जेव्हा शर्ट विकत घ्यायला जाता तेव्हा कापडाला हात लावून बघून 4 दुकानं फिरून त्यातल्या त्यात बरा शर्ट निवडता की नाही. मग जेव्हा कोट्यावधी रुपये टाकून फिल्म निर्माण करता, सिनेमा निर्माण करता, तेव्हा तुम्ही चौकशी नाही करत. क्या बात. अगदी क्या बात. कोण बरा माणूस, कोण बरा लेखक, काही रिसर्च डेव्हलपमेंट काहीतरी कराल की नाही. किती छान बोललास. आणि तुम्ही आम्हाला सांगणार की तुमची इंडस्ट्री वाईट. अरे कोण तुम्ही? कुठेतरी तुमचा अडकलेला पैसा तुम्हाला काळ्याचा पांढरा करायचा म्हणून तुम्ही निर्माते होणार आणि तुम्ही आम्हाला सांगणार की आम्ही नालायक आहोत का? तर तुमच्याकडे पैसा आहे, नको तुमचा पैसा. मोबाईलच्या कॅमेऱ्यावर सिनेमा बनवतो उद्यापासून. हे एक. आणि चांगल्या भावनेने सिनेमा क्षेत्राकडे वळणारे निर्माते आणि त्यांना कापणारे दिग्दर्शक हे खूप खुपतात. प्रसाद, सारेगमा सारखं संपूर्ण एक मोठं शेड्यूल जिंकून आणि चांगला गायक आपण आहोत हे प्रूव्ह करून सुद्धा फार प्लेबॅक सिंगर म्हणून तुला करिअर करताना यायला कुठेतरी खुपतं का? नाही, अजिबात नाही. मुळात एक आपण लक्षात घेऊया की तो काही सारेगमपचा रेग्युलर सीझन नव्हता. तो ऍक्टर्स सिंगिंग कॉम्पिटिशन होती. म्हणजे अभिनेते गायक अशी ती स्पर्धा होती. मुळात मी पुण्यात जे काही करिअर सुरू केलं, पैसे कमवायला लागलो पुण्यात, ते गायक म्हणून अधिक कमवायला लागलो. हो, हे नवीन आहे. त्याचा साक्षीदार मागे आपल्या बसलेला आहे. म्हणजे तेव्हापासून मला बघणारी जी काही माणसं आहेत त्यातला एक निषाद आहे. म्हणजे मुंबईत आल्यानंतर, मी ऍक्टर झाल्यानंतर कित्येक लोक मला गायक म्हणूनच ओळखत होते. म्हणजे माझ्या सिरियल्स दिसायला लागल्यानंतर कळलं लोकांना की मी ऍक्टर आहे. माझी व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली, पैसे कमवणं सुरू झालं, ते गायक म्हणून सुरू झालं. पण मी तुला म्हटलं तसं की क्लासिकलवर अजिबात प्रेम नाही, सगळं फोककडे सगळं लक्ष आणि साधं गाणं, सुगम संगीत. मग मुंबईत आल्यानंतर ऍक्टर झालो. सिरियल्स, ऍड्स, नाटक, चित्रपट, गाणं बंदच पडलं. ते झी मराठीमुळे सारेगमपच्या निमित्ताने सुरू झालं परत. आणि त्याच्यानंतर फार यांनी प्रश्न विचारलाय आणि योगायोगाने त्यांनीच विचारलाय, फार मस्त गोष्ट आहे. मला अवॉर्ड मिळालं अजिंक्य ताऱ्याचं, म्हणजे सारेगमपचं, तेही त्याच्याच हातनं मिळालंय. आणि त्याच स्टेजवर त्यांनी मला कमिट केलं होतं की मी तुला गायची संधी देणार, आणि त्यांनी दिली. आणि त्याच्याच संगीत दिग्दर्शनाखाली मी पहिलं प्लेबॅक सिंगर म्हणून गाणं गायलंय. मस्त गाणं होतं. हा, मस्त गाणं होतं. त्याच्यानंतर अजून 1-2 चित्रपटांमध्ये मी गायलो, पण प्लेबॅक सिंगर होणं ही माझी कधीच पॅशन नव्हती, किंवा तेवढ्या उत्तम प्रतीचा मी गायक नाही हे मला मान्य आहे. गाणं ही माझी आवड आहे, तो माझा व्यवसाय नाही. पण आता विषय गाण्याचा निघालाय आणि तुझ्या गाण्यातल्या यशांच्या आठवणी पण निघाल्यात. तर आपण हा सेगमेंट जे आहे हे आपण तुझ्या गाण्यानेच आपण क्लोज करू. ओढ़ू तेरी काया, सोला सिंगार मैं सजा लूं, संगम की ये रहना, इसमें त्योहार मैं मना लूं, खुशबू तेरी छू के कस्तूरी हो जाऊं, कितनी फीकी थी मैं सिंदूरी हो जाऊं, सुर से जरा बहकी हुई मेरी दुनिया थी बड़ी बेसुरी, सुर में तेरे ढलने लगी, बनी रे पिया मैं बनी बांसुरी, जिंदगी ने पहनी है मुस्कान करने लगी है, इतना करम क्यों न जाने करवट लेने लगे हैं, अरमान फिर भी है आँख न
हम क्यों न जाने ओ सैया. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या तक्रारींकडे येताना प्रसाद, इतरांची इतकी खेचणारा प्रसाद आणि त्यांच्यावरती त्यांची मस्करी करणारा प्रसाद स्वतःवरती केलेली मस्करी मात्र फार खिलाडू वृत्तीने घेऊ शकत नाही. असं खुपते तिथे गुप्तेचं खुपणं आहे. मी याचं पूर्णपणे नाकारतो हे खूपणं तुमचं. कारण काय आहे, अवधूत, मी असं कधीच नाकारलं नाही की मी लोकांची मस्करी करतो. मी करतोच. रादर मी पुष्कर आम्ही वी आर नोन फॉर दॅट. लोकांची खेचणं, याची भंकस कर, त्याची खेच, हिला घाबरव, तिला काहीतरी सांग, निश्चित. पण मी कधी कोणाच्या कॅरेक्टरवरनं नाही. आणि झी मराठीने माझी मस्करी केली ती माझ्या कॅरेक्टरवरनं केली, म्हणून मला राग आला. मला वाटतं या विषयावर आपण यापेक्षा जास्त नको बोलूया, कारण ते होऊन गेलं. मी ते सगळं विसरलो माझ्याकडनं, म्हणूनच मी आज इथे आहे. पण आज तू परत इथे आलायस याबद्दल आम्हाला प्रचंड आनंद आहे आणि वी आर व्हेरी हॅपी दॅट युअर बॅक. थँक्यू. बघूया काही तुझ्याबद्दलच्या रिॲक्शन्स किंवा तुझ्याबद्दलचे बाईट्स काय आहेत बघूया. खूप हळवा आहे प्रसाद. प्रसाद भल्या भल्यांना दाद देणार नाही, पण प्रसादच्या जी जवळची माणसं आहेत त्या जवळच्या माणसांनी नुसतं त्याला नजरेने जरी सांगितलं तरी प्रसाद त्यांना खूप मान देतो आणि प्रसाद त्यांचं ऐकतो. प्रसाद, आय लव्ह यू फॉर दॅट, आय लव्ह यू फॉर दॅट. मला खूप अभिमान वाटतो प्रसाद. म्हणजे आम्ही रणांगणचे प्रयोग करत होतो ज्या वेळेला, त्यावेळेला नेहमी शिवाजी मंदिरच्या तिकडे बोर्ड लागलेला असायचा की प्रसाद ओक, सचित पाटील, अशोक समर्थ वगैरे ही सगळी नावं आणि अविनाश नारकर. तर हा असाला खोडसाळ नेहमी तिकडे आल्यानंतर असं म्हणायचा की आणखीन 6 महिने, आणखीन वर्ष हे आणि जे आहे ना ते आणि प्रसाद ओक कधीतरी लागणार. त्यावेळेला मी त्याला म्हणालो होतो की येस प्रसाद, आपली जिद्द, आपली चिकाटी आणि तुझी मेहनत जी तू करतोयस, ती मेहनत ज्या पद्धतीने करतोयस, तर हे आणि लागायला फार वेळ लागणार नाही. प्रसादच्या बाबतीत मला गोष्ट एकच खूपते की तो ज्यावेळेला खूप असा शिस्तबद्ध आणि तो ज्यावेळेला असा खूप मच्युअर्ड आणि असा वगैरे जर थोडासा वागायला लागतो ना, त्यावेळेला ती गोष्ट जाम कोपते. कारण प्रसाद हा असा काय हु ही करतच आपल्याशी बोलावं त्याने. म्हणजे तो असा स्टान्स घेऊन किंवा असं ॲटिट्यूड घेऊन वगैरे बोलायला लागला की ते आपल्याला, मला तरी सहन होत नाही. मुस्काट फोडीन प्रसाद, काय काय हे काय. त्यामुळे प्रसाद असा माझ्याशी तरी तू कधीही वागू नकोस प्लीज. हीच एकमेव गोष्ट त्याच्या बाबतीत मला नेहमी खूपच आली. या माणसाबद्दल काय मी खरंच काय बोलणार. माझा मोठा भाऊ आहे तो. म्हणजे लिटरली त्यांनी मलाच काय रणांगणच्या अख्ख्या टीमला त्यांनी खूप जपलं. या एका माणसाने. आपली इंडस्ट्री इतकी खोटी आहे की खरी माणसं खूप बोटावर मोजण्याइतकी असतात. तर त्यातलं एक बोट म्हणजे अविनाश नारकर. त्याच्यासमोर मी असा ऍटिट्यूड घेऊन नाही बसू शकत आणि मी कधीच नाही बसणार. पण अविनाशजी, पण आता हे उत्तर देताना मात्र त्यांनी तो स्टान्स घेतला. पण तो स्टान्स काढताना मला असं मी आग्रह करीन तुला की ते कसं बोलतात ते दाखव. नाही दाखव प्लीज. त्याची बोलण्याची एक ढब आहे अविनाशी की हो मी प्रसाद मी माझ्यासमोर असं कधी असू नये. पण फार गोड माणूस आहे, फार गोड. चला पुढचा बाईट बघूया. चिन्मय, प्रसाद आणि अवध्या, क्या बात आहे. तुम्हा तिघांना एकत्र बघून खूप आनंद होतोय. आणि पशा मित्रा, गड्या, इथूनच तुला मिठी मारतो रे. अरे किती दिवसांनी भेटतोयस आणि तोही झी मराठी चॅनलवरती, त्यामुळे जास्त आनंद होतोय. अवधूत, चिन्मय, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, पण प्रसाद हे बोलणार नाही, पण मला इथे बोलावंसं वाटतंय कारण त्याचा स्ट्रगल बऱ्याचशा प्रमाणात मी पाहिला आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रसाद पुण्यावरनं मुंबईत करिअरसाठी म्हणून आला, तेव्हा एक वेळ अशी होती की प्रसाद दुकानाच्या फळीवर झोपलाय. अख्खा दिवस बिस्किटं खाऊन आणि पाणी पिऊन त्याने काढलेले आहेत. अशावेळी मंगेश कदमसारखा दिग्दर्शक त्याच्या मदतीला आला नसता तर प्रसाद ओकसारख्या एका समर्थ अभिनेत्याला आपण मुकलो असतो. प्रसाद पुन्हा पुण्याला जायला निघाला होता, पण मंगेश कदमने त्याला धीर दिला आणि त्याला पहिलं नाटक दिलं. त्यामुळे हा स्ट्रगल माझ्यासाठी खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रसादचं लग्न झाल्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन मुंबईत आला
आणि तेव्हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या बाहेरची त्याची भेट मला आठवते, तेव्हाचा प्रसाद आठवते, मुलं झाल्यानंतरचा प्रसाद आठवते. म्हणजे आता पैसा आला, सुबत्ता आला, मोठं घर आलं, गाड्या आल्या, स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आली. हे सगळं आजूबाजूचं प्रसादच्या बाबतीत बदललेलं आहे, पण प्रसादच्या आतला माणूस तसाच आहे. अजूनही प्रसाद मिस्ड कॉल देतो आणि मग नंतर म्हणतो की अरे तू फोन का नाही केला. तसाच आहे हा प्रसाद. तुझ्या बाबतीत खुपतं काय तर प्रामाणिकपणे सांगतो अवधूत, मला ना प्रसादचं छान दिसणं खुपतं, प्रसादची पिळदार शरीरयष्टी मला खुपते, प्रसादची प्रतिभा मला खुपते, प्रसादचं फॅन फॉलोईंग मला खुपतं, प्रसादचं यश मला खुपतं. असं तुम्हाला वाटत असेल, पण यातलं माझं काहीही खुपत नाही, कारण प्रसाद माझं तुझ्यावरती निव्वळ प्रेम आहे. आपल्या बाबतीत असं म्हटलं जातं की दोन वेगवेगळ्या आईंच्या पोटी जन्माला आलेली सख्खी भावंड आहेत, त्यामुळे मला तुझ्याबद्दल काहीही खुपत नाही. मी जेवढा पुष्केला ओळखतो ना, त्याला जगात कुणाबद्दलच काहीच खुपू शकत नाही. हे खरंय, हे खरंय. कधीच नाही. म्हणजे असं म्हणतात ना की काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये, ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट. तसं आहे मी आणि पुष्कर. म्हणजे मी खूप रिझर्व्ड आहे, किंवा मी पटकन कुठल्या माणसामध्ये मिक्स नाही होत. मला थोडा वेळ लागतो, समोरचा माणूस कळायला लागतो. तोपर्यंत मी जरा आवी म्हणला नारकर तसा मी स्टान्स घेऊन असतो बरेचदा. पण पुष्क्याला कुठल्याही माणसांमध्ये तो कधीही आणि कितीही वेळ मिक्स होऊ शकतो. कधीही. म्हणजे जगन मित्र आहे तो. चला पुढचा बाईट बघूया. प्रसाद, तुझ्याविषयीचं खुपणं वगैरे, म्हणजे खुपणं हा शब्द खूपच सौम्य वाटतोय आपल्या नात्याला, असं तुला वाटत नाही का? म्हणजे मला असं वाटतं अवधूत, हा प्रश्न असा हवा होता की किती वेळेला अवघाची संसारच्या सेटवर तुला प्रसादचा खून करावासा वाटलेला आहे, किंवा किती वेळेला प्रसादने तुला खूप त्रास दिलेला आहे. तर मला असं सांगावं वाटेल, दर वेळेला म्हणजे शॉर्ट सोडून आल्याड आणि पल्ल्याडचा वेळ अमृताला आज अमृताची कशी खेचता येईल हे प्लॅनिंग करण्यात प्रसादने घालवलेलं आहे. आणि तेव्हा मला त्याचा इतका राग आलेला आहे, पश्चाताचा इतका राग आलेला आहे. आणि एक नंबरचा थापा मला मारून मला काहीतरी, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला एखादा पदार्थ आवडत असेल, मला गुलाबजाम आवडतात, तर हा जेवणाच्या लाईनीत समोर जाऊन म्हणणार, ओ आज गुलाबजाम, अमऱ्या आज गुलाबजाम. आणि मी अगदी पूर्णपणे स्वप्नरंजन करणार की आज गुलाबजाम, आणि तिथे जाऊन गुलाबजाम नसायचे. त्यानंतर माझा पडलेला चेहरा बघून प्रसाद तुला जे हसू यायचं, तेव्हा किती वेळा मला तुझा दाबावसा वाटला असेल याची तुला कल्पना आहे का? तर त्यामुळे अवधूत, मी गंमत करत नाहीये, प्रसादला मार, खुपणं वगैरे हे छोटे शब्द मला शक्य नाहीये. मला असं गळा झोपायचा आहे. पण ऍट द सेम टाइम मला हेही सांगायचं की प्रसाद इज अ लवेबल रास्कल. त्याच्यावर चिडून बसता येत नाही, तुम्हालाही हसावंच लागतं. तो तुमच्यावर, त्यांनी तुमची फजिती केलेली असते आणि तुम्हीच त्या फजितीवर हसत असता. असं काहीतरी त्या नालायकामध्ये आहे आणि तुम्हाला ते मान्य करावं लागतं. तुम्ही खूप काळ प्रसादवर चिडून राहू शकत नाही. मी भयंकर छळलंय तिला, भयंकर म्हणजे भयंकर छळलंय. एक तर काय असं व्हायचं की अवघाची संसारच्या सेटवरती, म्हणजे अवघाची संसारसाठी मी समजा 18-20 दिवस महिन्याचे देत असायचो, तर त्यातले 10 दिवस आम्ही दोघंच असायचो. बरं, मंदार देवसई डायरेक्टर, त्यामुळे तो माझा अत्यंत घनिष्ठ जवळचा मित्र, तेव्हा आम्ही दोघं मिळून खेचायचो तिची. आणि ती जाऊन रडायची मंदारकडे, तर मंदार लहान मुलाला करतात ना प्रसाद तो ओरडायचा माझ्यावर, त्यामुळे ती अजून चिडायची. मग ती माझी बायको सेटवर आली की तिच्याकडे लहान मुलं कागाळ्या करतात, हा बघ ना वगैरे, तिला साड्या सांगायची. मग ती पण, हो अमृता मी सांगते त्याला, मी सांगते, डोंट वरी वगैरे. मी काही करायचो रे. म्हणजे दोघांचा सीन आहे समजा, इथे अमृता आहे, इथे मी आहे, आणि अत्यंत सिरियस सीन आहे. आणि अवघाचीला खूप ग्रे शेडेड लाऊड कॅरेक्टर होतो हर्षवर्धन. तर मी अमुक तमुक इथून पुढे तुला हे करता येणार नाही, समजला. आणि अशी ते मान बिन हलवून मी निघून जायचो. आता फ्रेम मध्ये ती एकटीच आहे आणि तिच्यावर कॅमेरा झूम होतोय की, आणि मी बाहेर गेलेलो असतो तर मी म्हणायचो की समजा शेवटचं वाक्य असं की मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत ताट वाढलेलं पाहिजे, समजला. आणि मी गेलो की मी जाऊन असे आवाज काढतो आणि ती सिरियस एक्सप्रेशन देते. आणि शॉर्ट कट झालं तर पशा काय चाललं, एक मिनिट मी काय म्हटलं जाताना, मी फ्रेश होऊन येतो. तुला तो फील मिळायला पाहिजे ना की मी फ्रेश होऊन येतो. काय रे. पुढचा बाईट बघूया.
हॅलो प्रसाद. ओ नावाचे फार कमी नट रंगभूमीवर आहेत. तू जेव्हापासून आलास पुण्याहून तेव्हापासून तुझ्या अभिनयातली चुणूक, बारकावे, चलाखपणा, चतुरपणा, तुझ्या आवाजावरची कमांड मी ऑब्झर्व करत आलेलो आहे. बारीक बारीक गोष्टी तुझ्या वेगळ्या केल्यास त्या मी नक्की लक्षात ठेवल्या आहेत. रणांगणमधलं तुझं काम, त्याच्यानंतर बऱ्याच नाटकांमधली तुझी कामं, बऱ्याच सिरियल्समधली तुझी कामं, आणि कुठेतरी ओक असल्यामुळे बारीकसा सॉफ्ट कॉर्नर तुझ्याबद्दल नेहमीच होताच. आणि प्लस तू एक खूप छान हुशार चलाख नट असल्यामुळे तो वाढत गेला. एकच गोष्ट बारीकशी प्रसाद खुपते किंवा बघ, म्हणजे मला कदाचित ती मला खुपत असेल, इतरांना खुपत नाही, तो तुझा ॲसेट वाटत असेल किंवा गुण वाटत असेल. पण गेल्या काही महिन्यांमध्ये म्हण किंवा एक वर्षभरामध्ये म्हण असं झालं आहे की प्रसाद ओक भेटला की तो फक्त काहीतरी परफॉर्म करून दाखवणार किंवा काहीतरी एखादा नवीन घडलेला किस्सा ऐकवणार आणि त्याच्यात कोणाची तरी टिंगल असणार, कोणाची तरी टवाळी असणार किंवा कोणावर तरी काहीतरी केलेलं, काहीतरी किस्सा तयार केलेला असणार. असंच झालेलं आहे असं काहीतरी मला वाटतं. प्लीज डोंट माइंड इट, डोंट टेक इट अदरवाईज. कुठेही काहीतरी त्याचं यांनी खुपून घेऊ नकोस. पण ही एकच गोष्ट हल्ली मला, तूच नाही तुझ्या बरोबरचे काही लोक असे आहेत त्यांच्याबद्दल खुपायला लागले की काही जनरल बोलणं होतच नाही आणि नुसतेच किस्से होत राहतात. सो थोडं स्वतःला कंट्रोल कर. बस, तू खूप गोड आहेस, गोडच राहा. अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, मला 100% मान्य आहे. म्हणजे ते म्हणाले त्याप्रमाणे माझ्या मनात निश्चितच त्यांच्यासाठी मोठ्या भावाचीच जागा आहे. आणि त्यामुळे आज त्यांनी जो काय मला सल्ला दिलाय तो देण्याचा त्यांना 100% हक्क आहे. 100 काय, 1,00,000% हक्क आहे. फक्त मला त्यांचा स्पॅन थोडा चुकीचा वाटतोय. त्यांनी हे जे काय ऐकलं ते 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंत ऐकलं. गेल्या 1.5, 2, 2.5 वर्षामध्ये मी महाराष्ट्रभर इतका फिरत होतो. महिन्याचे 20-22 दिवस शूटिंग, उरलेल्या दिवसात एखाद्या चित्रपटाचं शूटिंग किंवा नाटकाचे प्रयोग. त्यामुळे खरोखरच मनात असूनही कोणाचे किस्से तयार करायला किंवा ते सांगायला मला वेळ नाही मिळाला. 2-2.5 वर्ष. म्हणजे जर तो वेळ मला मिळाला असताना तर तो माझ्या फॅमिलीला दिला असता मी किस्से ऐकण्यापेक्षा. इतकं मी माझ्या फॅमिलीला पण गेली 2-2.5 वर्ष भेटलो नाहीये. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला मान्य आहे, पण त्याचा स्पॅन 2 वर्षांपूर्वीचा आहे. झालं काय की मी किस्से सांगतो, पुष्कळही किस्से सांगतो, पण ते मी तयार करतो असं का पसरलं गॉड नोज. आजपर्यंत मी एकही किस्सा तयार केलेला नाही. जे झाले ते कदाचित झाले त्यापेक्षा 20-25% रंगवून सांगितले असते. पण एखादी बातमी तुझ्याकडनं माझ्याकडनं याच्याकडे जेव्हा पोचते तेव्हा त्यात माझा मसाला, याची काळी मिरची, त्याचं लसूण असं करत करत त्या किस्साला इतका तडका आणि इतका तिखटपणा आलेला असतो की तो शेवटी जो सांगतो त्याच्या माथ्यावर ते फोडलं जातं. कदाचित तो शेवटचा माझ्या दुर्दैवाने मी अनेकदा असेल, पण असं मी कधी केलं नाही. आणि केलं असेल तर आज जे माझ्याकडनं नकळतपणे दुखावले गेले असतील त्यांनी मला माफ करावं. इथून पुढे असं होणार नाही याची मी खबरदारी घेईन. पण तरीही मी अजून असं सांगतो की कुणाच्या हृदयाला लागेल, जिव्हारी लागेल अशी टिंगल मी नाही केली. येस. आणि आता पुढचा प्रश्न. चिन्या, मला आठवत आहे दिनानाथला मी असायचो बऱ्याच, सगळे जयकर जोशी यांच्याबरोबर. तेव्हा मी तुला बघायचो. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू प्रचंड असा माजुरडा, सगळं तुलाच येतं असा वगैरे माज घेऊन फिरणारा चिन्मय मांडलेकर मला वाटायचा. पण आपली ओळख नंतर अशी जुजबी ओळख होती. त्यानंतर सनई चौघडे, राजीव पाटील यांच्या सिनेमात श्रेयस तळपदे यांनी प्रोड्यूस केलेल्या फिल्ममध्ये आपली ओळख झाली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपले सीन फार काही एकत्र नव्हते, क्वचित होते, पण तिथे मला वाटतं आपलं थोडंसं सूट जुळत गेलं. आपण थॉट्स शेअर केले आणि तिथे हळूहळू आपली मैत्री झाली. चिन्या, आता मला तुझ्या बाबतीत काय खुपतं सांगायचं झालं तर चिन्या, मला तुझं काहीच खुपत नाही हेच मला खुपतं. पण तरी सुद्धा ना कधी कधी असं वाटतं की तू जेव्हा आपण भेटतो तो तुझा तो लॅपटॉप आहे ना, लॅपटॉप जरा सतत त्याच्यात घुसलेला असतो. सीन असेल तर ऍक्टिंग त्याच वेळेला लिहितोस, पण जरा थोडासा मेंदूला आराम दे, थोडासा आराम करत जा. बस कमी काम कर रे, किती काम करशील. हो काय सांगशील. संत्या डार्लिंग आहे माझा, म्हणजे संत्या जान आहे माझी. काल सकाळची गोष्ट, सकाळी
माझी 6:30ची शिफ्ट होती, मी 6:30 वाजता सेटवर होतो. मला 6:45 वाजता संतोष जुवेकरचा मिस कॉल दिसला. म्हटलं 6:45ला संतोष जागा नसतो, उठलेला नसू शकतो, झोपायच्या आधी फोन केलेला असू शकतो. म्हणून मी संत्याला फोन झाला, म्हटलं संत्या काय झालंय? इरा म्हणजे तुला जर मुलगा झाला तर इराचा भाऊ म्हणून त्याचं नाव शेरा, एवढंच सांगायला फोन केला. हे फक्त संतोष जुवेकर करू जाणे. तो माझ्या घरी येतो, त्याची माझ्या सासऱ्यांबरोबर सासूबाईंबरोबर पण मैत्री झालेली आहे. बायको तर माझी त्याची म्हणजे ती त्याची वहिनी, म्हणजे दिदी तेरा देवर दिवाना टाईपचं रिलेशनशिप आहे दोघांचं. आणि माझ्या घराच्या किचन मध्ये घुसून तो काहीही बनवतो, काहीही करतो. आणि तो म्हणजे तो मॅड आहे, म्हणजे तो माझा आहे, म्हणजे मी काहीच बोलू नाही शकत. चला पुढचा वाईट बघूया. हाय चिन्मय, मला माहिती नाही तुला आठवतं की नाही, पण तुला माहिती आहे की ह्या सिरियल आधी आपण कधीच एकत्र काम केलं नव्हतं. सो जेव्हा ह्या सिरियलच्या मीटिंगसाठी मी शशांक सरांच्या ऑफिसमध्ये गेले होते पहिल्यांदा, तेव्हा मी तुला तिथे पाहिलं. आणि दॅट टाइम आय केम टू नो की तू ही सिरियल लिहितोयस ॲज वेल ॲज त्याच्यात ऍक्ट पण करतोयस. सो मी खूप खुश होते हे ऐकून, कारण तू ज्या प्रकारचं काम आत्तापर्यंत केलंयस, ज्या टाईपचं काम केलंयस, ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की तुझ्याबरोबर काम करताना खूप मजा येईल, खूप शिकायला मिळेल. आणि सिरियसली तसं झालंय. मला एक गोष्ट खुपते, ती म्हणजे 7च्या शिफ्टला आम्ही 7:30 पावणे 8 पर्यंत, बरं चल 8 पर्यंत रेडी होऊन असतो आणि चिन्मय मांडलेकरांचा पत्ताच नसतो. काय सांगशील प्रिया मराठे? माझा स्क्रीन प्ले मध्ये भरपूर सीन लिहितो मी. नाही पण हे मला मान्य आहे, एवढीच रिॲक्शन माझ्या समस्त निर्मात्यांसाठी, आमच्या EP साठी, माझ्या सगळ्या को आर्टिस्टसाठी, माझ्या डिरेक्टरसाठी, आमच्या युनिट मधल्या प्रत्येक माणसासाठी माझी ही एवढीच रिॲक्शन आहे. प्रिया, पुढच्या वेळेपासून जर का तू उशिरा आला तर तू आम्हाला खूप फोन करून सांग, आपण ह्याची दखल घेतली जाईल याची. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. तर प्रसाद, आजचं पॅरडी सॉंग हे तुझ्यावर आहे आणि ते गाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. वा. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. कुछ साल पहले की ये बात है. प्रसाद ओक नाम का एक आर्टिस्ट लोगों के नाम पर झूठे किस्से बनाता था और सबको हंसाता था. किस्सा उसकी लाइफ का हिस्सा था. वो हंसा हंसा कर रुलाता था, नहीं किसी को रुलाकर किसी को हंसाता था. क्या बात. लेकिन सच कहता हूं, किसी को गुस्सा नहीं आता था, किसी को गुस्सा नहीं आता था. ओफो, अब आगे भी तो बोलो. अरे बताता हूँ. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. एक दिन हमने भी जो किया प्रसाद के ही ऊपर, मगर प्रसाद को गुस्सा आया, बड़ा गुस्सा आया. इतना गुस्सा कि अब लगा प्रसाद कभी किसी का किस्सा नहीं बनाएगा. प्रसाद कभी किसी का किस्सा नहीं बनाएगा, कभी नहीं. और फिर अचानक प्रसाद से मुलाकात हो गई. पता है वो क्या कह रहा था? मेरे पास आओ मेरे दोस्तों तुमको किस्सा सुनो. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कोणापासून सुरुवात करूया? प्रसाद मोठ्या वय आहे. अरे नाही, पॅरडी सॉंग माझ्यावर झालं ना. हा. आता चिन्मय. चिन्मय सर, डेली सोपचं लिखाण कसं करावं? बायकांकडे बघून की बायकांसारखा विचार करून? बायकांसारखा विचार करू. आवडती मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट का असंभव? असंभव. आवडती सहकलाकार प्रिया मराठे का मृणाल दुसानीस? प्रिया मराठे. माणसाने कसं असावं?
चिन्मय मांडलेकर सारखं का प्रसाद ओक सारखं? वा वा चिन्मय मांडलेकर सारखं काय उत्तर प्रसाद ओक सारखं. क्या बात आहे. प्रसाद ओक सारखं. आवडता अभिनेता सुबोध भावे का प्रसाद ओक? सुबोध भावे, कारण खूप जास्त काम सुबोध बरोबर केलं. मी प्रसादला आत्ता जवळून अनुभवतोय. वादळवाटच्या वेळेचा सुबोध भावे. प्रसाद, तुझ्या प्रश्नांकडे येऊया. रॅपिड फायर. कुणाबद्दल खूप जास्त अफवा पसरवल्या? अशोक समर्थ का आविष्कार दार्वेकर? नाही, दोघांबद्दल नाही. नाही अफवा पसरवल्याच नाहीत. मुळात प्रश्नच चुकलाय. बर, कुणाची जास्त टिंगल केली? अशोक समर्थ. यातल्या कुणी गाणं थोडं बाजूला ठेवून अभिनयाकडे जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे? प्रसाद ओक का वैभव मांगले? वैभव मांगले. आवडती सह अभिनेत्री अमृता सुभाष का मधुरा वेलणकर? अमृता सुभाष. आवडता गायक सुनील बर्वे का सुमित राघवन? सुमित राघवन. आणि बायकांना आवडणारा निवेदक आदेश बांदेकर का प्रसाद ओक? आदेश बांदेकर. क्या बात आहे, क्या बात. आणि आता वेळ झालेली आहे ती हायलाइट राऊंडची, म्हणजेच फोन राऊंडची. आज चिन्मय आणि प्रसाद कुणाला फोन लावतात हे आपण बघणार आहोत. मला असं वाटतं प्रसादपासून सुरुवात करूया. ठीक आहे. मला फोन लावायचा आहे तो हरवलेल्या प्रेक्षकाला. आजकाल आपण बरेचदा ऐकतो की रंगभूमीचा प्रेक्षक हरवलाय, मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हरवलाय. तर आता जादूचा फोन आहे तर तो एका बटनात मला सापडणार. वा, मी त्याच्याशी बोलतो जरा. सुपर्ब. हा, हॅलो, नमस्कार. हरवलेले प्रेक्षक. हा, नमस्कार, मी प्रसाद ओक बोलतोय. काय करताय, कुठे आहात? मल्टिप्लेक्स मध्ये. काय बघताय? खिलाडी 786. आपलं काय आडनाव? पवार, साने, जाधव, कोल्हटकर, आगाशे, गुप्ते. मराठीत आहात ना तुम्ही? नाही नाही, खिलाडी 786 बघा, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण त्याच वेळेला विजय असो पण बघा. आमचा मकरंद अनासपुरे जीव तोडून तुमच्यासमोर विनोदाची आतषबाजी साजरी करत असतो. आमचा भरत जाधव असतो, आमचा सिद्धार्थ जाधव असतो, पुष्कर असतो, मी असतो. विनोदाच्या अनेक छटा दाखवणारे कलाकार मराठीमध्ये आहेत. त्यांच्याकडे पाठ का फिरवता? आणि मला असं वाटतं की हिंदी चित्रपट मोठे करायला हिंदी प्रेक्षक आहेत ना. तुम्ही मराठी चित्रपट, मराठी नाटक मोठं करावं आधी, विनंती करतोय. आणि शेवटी काय माहिती ना, आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो. मायबाप जे खरे आईबाप असतात ना, त्यांना मुलाच्या गॅदरिंगला त्याचा नाच बघायला बोलवावं लागत नाही, ते स्वतःहून जातात. मग तुम्ही तर आमचे एवढे मोठे मायबाप आहेत, तुम्हाला बोलवायची काय गरज आहे? तुम्ही हक्काने या, आमचा नाच बघा, आमचं गाणं बघा, आमचं काम बघा. आवडलं नाही शिव्या घाला, चपलेनी मारा, पण पुन्हा या, पुढच्या वेळेला नक्की आवडेल. जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेतो. पण आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट समृद्ध, यशस्वी आणि संपन्न करण्याची जबाबदारी मायबाप तुमची आहे. सुरुवात तुम्ही ताबडतोब करू शकता. चिन्मय मांडलेकरांचं आणि माझं बेचकी नावाचं एक नाटक येत आहे, त्याला उदंड प्रतिसाद द्या. त्या नाटकाचं यश सर्वस्वी फक्त मायबाप रसिक प्रेक्षक तुमच्यावर अवलंबून आहे. ते 29 ला ओपन होत आहे. ते 29 तारखेला ओपन होत आहे. गडकरी रात्री. बेचकी नावाचं आमचं नाटक, माझं आणि चिन्मय मांडलेकरांचं. नक्की या, मला आतमध्ये येऊन भेटा, तुमच्या पाया पडीन, आशीर्वाद घेईन तुमचे. खूप बरं वाटेल, कारण शेवटी तुम्ही मायबाप आहात. एक लेकरू म्हणून माझी विनंती मान्य करा. धन्यवाद. वा 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 वा, फार सुंदर फोन लावला. चिन्मय, आता तू फोन लावणार. बघूया कोणाला. तुझ्याशी मी रोज बोलतो. आपण दिवसातनं एक 4-5 वेळा तरी बोलतो. बरेचदा एकमेकांना इन्फॉर्मेशन देतो एकमेकांबद्दल.
आज मी तुला इन्फॉर्मेशन द्यायला फोन नाही केला, आज मी तुझ्याशी बोलायला फोन केलाय. कारण मी इथे पोहोचलो, मी तिथे चाललोय, मी उद्या मुंबईच्या बाहेर जाणार आहे. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन पास करण्यात तुझे डोळे किती छान आहेत हे सांगायचं राहून गेलंय. बरेच वर्षात नाही सांगितले तुला मी. तू हसलीस की किती छान दिसतेस हे सांगायचं राहून गेलंय. तर तुला अनेक गोष्टी सांगायच्या राहून गेलेत. सगळ्या तर नाही सांगता येणार तुला आज. मला त्या कदाचित सगळ्या कधीच नाही सांगता येणार तुला. मला तुला हे नाही सांगता येणार की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मला तुला हे कधीच नाही सांगता येणार की मी फक्त तुझ्याकडे बघून हे सगळं या ड्राईव्हनी पुढे ओढतोय. म्हणजे आता सगळ्यांनीच बरंच बोलले माझ्याबद्दल काय काय. हे सगळं मी का करत असतो आणि कशासाठी ही धावपळ आहे हे फक्त तुला माहिती आहे, कारण तू एकमेव साक्षीदार आहेस त्याची. त्यामुळे आज हा फोन सगळ्यांच्या समोर मी तुला करतोय. बरेच लोक, तो कॅमेरा लागले तिकडे, पण हा फोन मी तुला करताना मी खूप एकटा आहे आज. आणि 1 to 1 तुला ही गोष्ट मला सांगायचं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. आणि हे प्रेम आपण दोघांनी एका पेपरवर सही केलंय म्हणून नाहीये. हे प्रेम तू माझ्या मुलीला जन्म दिलायस म्हणून नाहीये. हे प्रेम तू माझ्या अजून एका बाळाला जन्म देणार आहेस म्हणून नाहीये. 17 नोव्हेंबर 2007 जे प्रेम मी तुझ्यावर केलं होतं, जसं प्रेम मी तुझ्यावर केलं होतं, तसंच मी आजही करतो. सांगायचं राहून जातं बरेचदा. फक्त मी इथे पोहोचलो, मी तिथे चाललो एवढंच बोलतो. फोन ठेवताना लव्ह यू बोलतो, पण ते मी इथे पोहोचलो आणि मी तिथे चाललो इतकंच मेकॅनिकल असतं. पण आज मनापासून सांगतो, आय लव्ह यू अ लॉट. बाय बाय. अशी माणसं अवघड करून ठेवतात आपलं सगळं, हो की नाही? आणि त्यात तो लेखक, त्यातून लेखक. सांगायचं राहून नाही का जात बरेच. निश्चितपणे सांग, निश्चित. हॅलो. हा अगं माझं पण मारू नको. मला माहिती मी नाही लावायचं. ऐकून घे. हॅलो, माझी बायको पण बघतीये, माझी बायको कार्यक्रम बघतीये, माझं पण राहून गेलं. सेम त्याचं जे म्हणणं ते माझंच आहे. फोन माझा होता की नाही? अगं खरंच. ओके बाय. खरंच वा गुप्ते वा. वाट लावून ठेवतो यार तू पण. एनिवे, पण खूप गोड लावलास फोन यार. जाम जाम मजा आली. चिन्मय, तुम्ही नाटकाबद्दल आम्हाला आधी सांगा ना. बेचकी नावाचं नाटक करतोय आम्ही दोघंही. बेचकी हे जे नाव आहे हे संतोष कणेकरने सुचवलेलं नाव आहे. त्याने त्याला जेव्हा वाचून दाखवलं त्याने बाकी काही न बोलता या नाटकाचं नाव बेचकी असं सांगितलं. क्या बात आहे. आणि आता ते भद्रकाली प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली नाटक येत आहे आणि प्रसाद ओक त्याच्यात प्रमुख भूमिकेत आहेत. लोक हो, जर का तुम्ही कार्यक्रम बघत असाल आता तर तुम्हाला लक्षात ठेवायला हवं, हे नाव बेचकी नावाचं नाटक लवकरच तुम्हाला तुमच्या भेटीला येणार आहे. आणि या बेचकीचा दिग्दर्शक, लेखक आणि नट आपल्या कार्यक्रमात दोघे जण आहेत. जरूर बघा बेचकी. तुम्ही दोघे जण इथे आलात, खूप छान गप्पा मारल्यात, खूप मजा आली. आणि आमचे प्रायोजक कॉटन किंग्स तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे. ह्या दोघांशी मारलेल्या गप्पा, त्यांचं खुपणं तुम्हाला भावलं असेल अशी खात्री आहे. अशाच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना भेटूया तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुपते. तुम्हाला कालिया ही आपली ओळख कधी खुपली का? मला खुपली नाही, माझ्या मुलाला खुपली ती एकदा. अच्छा. तर गोवाला डेक म्हणून त्याला हात धरून चाललो होतो, तिथे कोणतरी खेळायला वगैरे ए कालिया
तेरा क्या होगा रे काल्या हाका मारल्या. तर हा माझा पोरगा पाहतो, पप्पा पप्पा तुम्हाला काल्या म्हणतोय तो. रणधीर कपूर हीरो, वो हकलाता है. बोले बिल्कुल हकलाता है, आप उसके बात करिए जाके. When he talks normally, you will find out that he gets stuck. बात बात में रूठ